नमस्कार. आज दिनांक 22 एप्रिल. श्रीराम जय राम जय जय राम. सत्समागम हा सर्व साधनांचा राजा. नमस्कार. आज दिनांक 22 एप्रिल. श्रीराम जय राम जय जय राम. सत्समागम हा सर्व साधनांचा राजा. मनुष्य जन्माला येणे, संतांची भेट होणे आणि त्यांना ओळखून त्यांचा सहवास होणे या तिन्ही गोष्टी फार दुर्घट आहेत. म्हणूनच संत समागमासारखा लाभ नाही असे म्हणतात. सत्समागम म्हणजे सर्व साधनांचा राजा होय. काही मागण्याची इच्छाच संत नष्ट करतात. मग मिळवायचे कुठे राहते? संत बनणे व्यावहारिकदृष्ट्या काही सुखाचे नसते. एखाद्या स्नानसंध्याशील आणि सदाचरणी माणसाच्या अंगावर तेज दिसते, कारण देहाला धरून झालेल्या कर्माचे ते तेज असते. पण एखाद्या सत्पुरुषाच्या देहावर बाहेर तसे तेज दिसणारही नाही. आत वावरणाऱ्या भगवंताच्या ज्ञानाला योग्य असा सत्पुरुषाचा देह असतो. देहाच्या आधाराने भोगण्याची या जगामधली जी सुखे आहेत त्यांचे मार्ग सत्पुरुषापेक्षा आपण प्रापंचिक लोक जास्त जाणतो. परंतु देहाच्या पलीकडे असणारे आणि कायमचे टिकणारे आणि देहाला विसरून आणि देवाला स्मरून जे मिळवायचे असे भगवंताचे सुख आहे, ते प्राप्त होण्याचा मार्ग समजावून घेण्यासाठी आपण सत्पुरुषाकडे गेले पाहिजे. विषय तृप्तीसाठी जावे आणि निर्विषय होऊन यावे हा सत्संगतीचा परिणाम. असा जो असेल तोच संत, नव्हे प्रत्यक्ष भगवंत होय. अशांची संगती केव्हा होईल ही तळमळ असावी. संत आपल्याला सत्य स्वरूपाची ओळख करून देतात. सत्पुरुषाने आखून दिलेल्या मार्गाने काया वाचा मनाने जे कर्म केले जाते ते पौरुषच होय. आगगाडीत बसणारी सर्व माणसे, मग ती कोणत्याही क्लासमध्ये बसणारी असोत, इतकेच नव्हे तर बिनतिकिटाची माणसे देखील गाडीबरोबर सरळ म्हणजे शेवटच्या स्टेशनापर्यंत जाऊन पोहोचतात. त्याचप्रमाणे संतांची संगत करणारी सर्व माणसे भगवंतापर्यंत पोहोचतात. त्यांच्यामधली बिनतिकिटाची म्हणजे दुष्ट, पापी, दुराचारी, त्याज्य आणि अयोग्य अशी माणसे सुद्धा तरून जातात. मात्र कोणीही गाडी तेवढी सोडता कामा नये. हाच सत्संगतीचा महिमा. परमार्थ साधण्यासाठी सत्संगती फार उपयोगी पडते. ही संगती 3 प्रकारची असते. 1. संतांचा प्रत्यक्ष देहामध्ये सहवास. 2. संतांनी सांगितलेल्या मंत्राचा सहवास. आणि 3. संतांच्या विचारांची संगत. संगतीचा परिणाम नकळत होतो, म्हणून सत्संगती धरावी. आपण ज्याकरिता जन्माला आलो ते कारण फक्त संतच उमगले, म्हणून त्यांना शरण जावे. संत स्वतः समाधान मिळवून ते दुसऱ्याला देतात. हे त्यांचे आपल्यावर केवढे उपकार आहेत. संतांजवळ जे समाधान असते ते आपल्याला लाभले म्हणजे संतांची प्रचिती आली असे समजावे. श्रीराम जय राम जय जय राम. महाराज इथे आपल्याला संत संगतीचा पुन्हा एकदा महिमा सांगतात. मुळात मनुष्य जन्माला येणं, त्यानंतर अशा संतांचा सहवास लाभणं आणि अशा संतांची खरी ओळख पटणं हे खरंच खूप दुर्मिळ आहे. म्हणून आपल्याला जर आपल्या आयुष्यात अशी कृपा लाभली तर आपलं ते महत्भाग्य समजावं. आणि म्हणूनच संतांचा सहवास हा सर्व साधनांचा राजा मानला जातो. खरं तर हे संत आपल्यावर खूप मोठे उपकार करत असतात, कारण त्यांना जी परमेश्वराची अनुभूती आलेली असते तेच ती आपल्यालाही देऊ करतात. आपल्यावरही तशीच परमेश्वराची कृपा व्हावी, आपल्यालाही तेच समाधान आणि आनंद लाभावा हीच त्यांची खरी तळमळ असते. आणि म्हणून ते आपल्याला साधन देऊ करत असतात. आणि अशावेळी आपण त्यांच्या कृपेचा निश्चितपणे फायदा करून घेतला पाहिजे. ज्यावेळी अशा संतांची संगती आपल्याला लाभते त्यावेळी आपण सारं काही त्यांच्या चरणी अर्पण करावं, कायम त्यांच्या संगतीत राहावं आणि मग आपला परमार्थ आपल्याला साधता येईल. आणि खरं तर अशा संतांचा महिमा काय वर्णावा, कारण त्यांच्या संगतीचा परिणाम साऱ्यांवरच होतो. मग तो दुष्ट असो किंवा चांगला मनुष्य असो, जो या संतांच्या संगतीत येतो त्यांच्यावर त्या भगवंताची कृपा निश्चितपणे होते. म्हणूनच त्यांना साधनांचा राजा मानला जातो.
आणि म्हणूनच आपण या गुरुचरणी सातत्याने हीच प्रार्थना करूया की या मनुष्य देहात आम्हाला ज्यावेळी जन्म प्राप्त झालेला आहे त्यावेळी अशा संतांची कृपा आमच्यावर निश्चितपणे हो, ज्याद्वारे आम्हाला आमच्या आयुष्यातलं जे शाश्वत अंतिम साध्य आहे परमेश्वर प्राप्तीचं ते निश्चितपणे लाभेल. तुम्हा साऱ्यांसाठीच खूप सारी गुरु ब्लेसिंग. श्री स्वामी समर्थ. जय गुरुदेव.